श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहात ना? मस्तच ना. तर आज आहे शुक्रवार, श्रावण महिन्यातील तिसरा शुक्रवार. तर प्रत्येक शुक्रवारी, श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी आपण ज्योती मातेची सेवा करतो, त्यांचं व्रत ठेवतो. तर आपल्याला शुक्रवारी व्रत असतो, उपवास करायचा असतो. जरी तुम्हाला उपवास करायला नाही जमलं तरी चालेल, तुम्ही सेवा करू शकता, तुम्ही ज्योती मातेची पूजा करू शकता. प्रत्येक आईने आपल्या मुलाच्या दीर्घ आयुष्यासाठी, आपल्या मुलाला यश, कीर्ती, सुख, समृद्धी प्राप्त होण्यासाठी, त्याच्या आयुष्यात कधी दुःख, संकटे येऊ नये, त्यामुळे आपल्याला ही ज्योती मातेची पूजा करायची असते. आता तुम्ही म्हणाल घरात तुमच्या कोणी करत नाही आहे, तर तुम्ही करू शकता का? तर हो, तुम्ही करू शकता. कारण ज्योती मातेचं व्रत आहे, हे काही वाईट नाही आहे. तुम्ही केलं तर उलटं चांगलंच होईल. तुम्ही जर हा व्रत केलं तर आपल्या मुलाचं संरक्षण होईल, त्याला यश, कीर्ती, सुख, समृद्धी प्राप्त होईल. मला 4 शुक्रवार नाही जमत, नाही शक्य, तुमचा पहिला सुटला, दुसरा सुटला, ठीक आहे, तुम्ही तिसऱ्या आणि चौथ्या शुक्रवारी करू शकता, किंवा कुठल्याही एक शुक्रवारी तरी तुम्ही ही सेवा करू शकता. आता पूजेची सुरुवात करूया. दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळदी, कुंकू, अक्षदा, फूल व्हायचे आणि दिव्याला नमस्कार करायचे. त्यानंतर आपल्या गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. तुम्ही छोटीशी मूर्ती असेल ते ठेवा किंवा सुपारी ठेवा, त्यांना हळदी, कुंकू, अक्षदा, फूल व्हायचे आणि त्यांना नमस्कार करायचे. आणि आपल्या ज्योती मातेचा जो फोटो आहे त्यावरती नरसिंह, त्यांना हळदी कुंकू, परत नागदेवता, ज्योती माता, बुद्धदेव, बृहस्पती, सर्वांना आपण हळदी कुंकू व्हायचे. ज्योती मातेला आपल्याला दुर्वा आणि आगाराची माळ घालायची. तर इकडे कसं आगाराचं पानं नाही भेटत, त्यामुळे मी दुर्वा अर्पण केले. त्यानंतर पहिल्या गणपती बाप्पांना गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवलं आणि ज्योती मातेला फुटाणे आणि गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे. दूध, साखर आणि तुम्ही पुरणपोळी बनवला तर पुरणपोळीचा सुद्धा नैवेद्य तुम्ही दाखवायचे. तर मी ते गूळ फुटाण्याचा नैवेद्य ठेवते. त्यानंतर मी इथे ज्योती मातेची ओटी भरते. त्यानंतर जर तुम्ही काय गोडाचं जेवण बनवलं असेल तर त्याचंही तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. त्यानंतर ज्योती मातेला नमस्कार करायचा आहे आणि धूप दीप ओवाळायचं आहे. एका सुईबाईला बोलावून आणलं. अगं सुईबाई, मला नारळवारी ज्योती मातेचं 11 वेळा, 21 वेळा, जसं तुम्हाला किंवा 108 वेळा मंत्र बोलल्यानंतर आपल्याला ज्योती मातेची कथा वाचायची आहे. आणि तिला सांगू लागली, बाई बाई, तू गरीब आहेस, तुझं बाळपणाचं पोट दुखू लागले तेव्हा मला कळलं. मी ती
साठ उतराची कामी 5 उतरी नंतर संपूर्ण करता घरता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर शेंदुराची कंठी जळके माळ मुक्ता परांची जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती प्रसन्ना प्रेमान कामना पूर्ती जय देव जय पूर्वीचा नैवेद्य दारू सुवासिनीला भोजन दे चणे हळदी कुंकू दूधही देऊ जमुनी आनंदे आरती गाऊ जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय जीवती जननी सुखी ठेवी संतती जननी जय देवी जय देवी त्याला होऊन बाळांना सोडली तुन तुम्ही तयाला माता या तसला करीती प्रार्थना पूर्ण ही करा मनोकामना जय देवी जय देवी जय देवी जय देवी जननी सुखी ठेवी संतती जननी जय देवी जय देवी वंशाचा नित्य वाढू दे सेवा हे व्रत नित्य घडू दे मनीचे हेतू पूर्ण होऊ दे जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय जननी सुखी देवी संतती विनंती जननी जय देवी जय देवी ज्योती मातेची आरती केल्यानंतर त्याच आरतीच्या ताटाने आपल्याला आपल्या मुलाचं औक्षण करायचं आहे. आणि जर तुमचा मुलगा कुठे बाहेरगावी असेल किंवा शिक्षणासाठी बाहेर असेल तर तुम्हाला गोल फिरायचं आहे. चारी बाजूला तुम्हाला अक्षता टाकायचं आणि ज्योती मातेला प्रार्थना करायची, जिथे कुठे माझं मूल असेल त्याचं संरक्षण करा, त्याला सुखी ठेवा. त्यानंतर आपल्याला एक सुवासिनीला तिची ओटी भरायची आहे आणि तिला जेवू घालायचे. अशी माझी आजची सेवा पूर्ण झाली. स्वामी महाराजांनी मातेने सर्व माझ्या हातून करून घेतलं. जर तुमचा मुलगा बाहेर असेल, आउट ऑफ स्टेट किंवा आउट ऑफ कंट्री बाहेरगावी असेल तर तुम्हाला त्याचं औक्षण कसं करायचं आहे. तुम्ही ज्योती मातेची आरती करायची आहे. ज्योती मातेची आरती झाल्यानंतर तुम्हाला गोल फिरत चारही बाजूला चारही दिशांना तुम्हाला गोल फिरून अक्षदा टाकायच्या की जिथे कुठे माझा मुलगा असेल त्याचं संरक्षण करा, त्याला सुखी ठेवा. हीच आपण ज्योती मातेची प्रार्थना करायची. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.